एमपीएससी कंबाईंड म्हणजे गट ब आणि गट क ह्याच्या परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करताना बरीचशी लोक, बराचसा लोंडा जो ग्रॅज्युएट जस्ट झालेला आहे किंवा अंडर ग्रॅज्युएट आहेत ते लोक त्यांचा सगळा झोत प्रिलिम्सवर देतात, म्हणजे लक्षात घ्या. आणि त्याला स्फुरण कोण देतं तर ते बाजारात भरपूर मेंटरशिप चालतात. ते साधी मेंटरशिप लक्षात घ्या, त्याला मेंटरशिप नाव देतात आणि त्याच्या मागे ते भरणा विद्यार्थ्यांचा 500-600 लोकांचा भरतात. काहीतरी नॉमिनल फी ठेवायची आणि मग त्यांना प्रिलिमचाच अभ्यास करायला लावायचा. ही बाजार नीती आहे, लक्षात घ्या. तर जे लोक पोस्टवर कंबाईन गट ब च्या क च्या गेली तर त्या लोकांनी ऑलरेडी 1-2 मेन्स दिलेल्या असतात. इव्हन जुनी जी राज्यसेवा एमसीक्यू टाईपची एक्झाम होती मेन्स, त्या मेन्स 1 किंवा त्यापेक्षा जास्त मेन्स दिलेल्या असतात आणि त्या अंतिमता मग कंबाईनच्या लिस्टमध्ये असतात, लक्षात घ्या. आणि आता जे काही लोक पीएसआय झालेले आहेत किंवा बाकी पण न झालेली सुद्धा किंवा काय, तर ते मेंटरशिप चालवतात आणि प्रिलिमचाच अभ्यास करायला लावतात म्हणजे त्या मुलांना. म्हणजे आणि ते बघा, ही लोक कधी मेन्ससाठी असा मेंटरशिप वगैरे ते लावत नाहीत, म्हणजे लक्षात घ्या. ते दिसत नाही प्रमाण तेवढ्या ज्यादा. तर ते तुम्हाला गंडवण्याचा, भ्रमात टाकण्याचा तो प्रकार आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे लोकांनी. आणि गट ब किंवा क चा मुख्यचा अभ्यास झाल्याशिवाय ते जे आकलन आणि डेप्थ येणार नाही आणि त्यानंतरच तुम्हाला तो विषय कळायला चालू होईल आणि मग त्यानंतर हळूहळू मार्क यायला चालू होतील. त्यात दुसरी एक गोष्ट अशी आहे की कंबाईन पूर्वचा आणि मेनचा जर तुम्ही अभ्यास बघितला तर सिलेबसमध्ये तो फक्त विस्तृत केलाय. म्हणजे पॉलिटी आहे, इकॉनॉमी आहे, जॉग्राफी आहे, हिस्ट्री आहे, सायन्स आहे आणि थोडाच फरक आहे. म्हणजे पर्यावरण किंवा जे टेक्नॉलॉजीचा भाग आहे आणि मॅथ्स रिजनिंग मध्ये थोडा फरक, एवढाच मेन्सला फरक आहे. आणि फक्त मेन्सला डेप्थ ज्यादा आहे. मग चांगल्या डेप्थ मध्येच तुम्ही अभ्यास करायला पाहिजे, चांगला अभ्यास व्हायला पाहिजे, तुमची मेन्स देण्याची ताकद तयार व्हायला पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही प्रिलिमच्या मार्गाला लागलं पाहिजे. यायचं 2-3 वर्ष प्रिलिमचा अभ्यास करत बसायचा आणि मग ते काहीतरी स्क्रीनशॉट दाखवतात तर ते सगळंच थोतांडा मी म्हणणार नाही, पण त्याचे कार्बन कॉपीज बघायला मिळत नाहीत, काय मिळत नाहीत आणि डायरेक्ट मग 65 पडली, 55 पडली. आमच्या इथं मुलं राबतायत तरी मार्क येत नाहीत आणि पहिल्याच अटेम्प्टला मग ही लोक, मला सुद्धा आश्चर्य वाटतं हे कसं काय टाकत असतात. तर मी जरा शोध घेतल्यानंतर मला कळलं बऱ्यापैकी थोतांड असतं त्यामध्ये, हे लक्षात घ्या. त्यामुळे मेनचा अभ्यास केल्याशिवाय प्रिलिम करणं म्हणजे आपल्या स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखं आहे. अज्ञानात तुम्ही जीवन जगत आहात, हे लक्षात घ्या. आणि लवकर सावध व्हा नव्या येणाऱ्या वर्गानं. भुलू नका वर्दीला कुणाला, म्हणजे कळकळीची विनंती आहे. आणि आपल्या प्रोजेक्ट छाया एमपीएससी ह्या टेलिग्राम चॅनलवर ठिकठिकाणी बघा ते लिहिलेलं आहे मी ज्या त्या वेळेला. पण जो लोंडा बघता आणि त्याचं नुकसान बघता तर ते सजग व्हा आणि मेनचा अभ्यास करा, मी तरी सुचवीन.